नमस्कार. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मी पल्लवी देशपांडे घेऊन आले आपल्या महाराष्ट्रातल्या वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींचा रंजक नजराणा. चला तर मग सुरू करूया आपल्या महाराष्ट्राची ही रंजक सफर. आपण नुकताच गुढीपाडव्याचा सण मोठ्या दिमाखात साजरा करत मराठी नूतन वर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. सह्याद्री वाहिनी आणि आपला महाराष्ट्रतर्फे सर्व रसिक प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. आणि आता आपण या भागाची सुरुवात याच गुढीपाडव्याच्या रंजक क्षणांची पुनश्च अनुभूती घेत करूया. पाडवा म्हणजे प्रतिपदा. हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा नववर्षाचा पहिला दिवस, अर्थात गुढीपाडवा. युद्धात रावणाचा वध करून प्रभू श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण अयोध्येला परतले तो दिवस वर्ष प्रतिपदेचा होता. अयोध्यावासियांनी प्रभू रामचंद्रांचं स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढ्या उभारल्या आणि त्याची आठवण म्हणून ही गुढीची परंपरा सुरू झाली. संपूर्ण महाराष्ट्रात नववर्षाचं स्वागत अतिशय उत्साहात आणि ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून करण्यात आलं. मराठमोळी पारंपरिक वेशभूषा करून अनेक तरुण तरुणी आपली ही संस्कृती अभिमानाने मिरवताना दिसले. सर्वत्र आनंद आणि उत्साहाचं वातावरण होतं. गुढीपाडव्यानंतर दुसऱ्याच दिवशी संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रमजानचा महिना मुस्लिम धर्मियांसाठी उपवासाचा अतिशय पवित्र महिना मानला जातो. चला या उत्सवाची एक मंगलमय झलक बघूया. रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्रदर्शन झालं की त्याच्या दुसऱ्या दिवशी ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद साजरी करतात. फित्र या शब्दातनं दानाची कल्पना सूचित होते. रमजान ईदच्या दिवशी धान्य, वस्त्र यासारख्या वस्तूंचं दान दिलं जातं. खास करून लहान मुलांना ईदी म्हणजेच खाऊला पैसे दिले जातात. ईदगाह म्हणजे प्रार्थना. नमाज पठण झाल्यावर नवनवीन पोशाखात मुस्लिम बांधव एकमेकांना ईद मुबारक म्हणत आलिंगन देतात. शिरखुर्मासारखा गोड पदार्थ लहान थोरांना सर्वांनाच खूप आवडतो. अशाच आणखी उत्साहवर्धक घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. अर्थात तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला महाराष्ट्र. विश्रांतीनंतर आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पालघर जिल्हा परिषद सेस फंडाअंतर्गत आरोग्यविषयक, सामाजिक, कायदेविषयक तसंच जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या योजनांविषयी उपयुक्त माहितीपर उपक्रम राबवले जातात. आणि या उपक्रमांबद्दल जनजागृती करण्यासाठी महिला मेळावाही आयोजित करण्यात येतो.
नुकताच असा एक महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता वाडा 2 या विभागातर्फे. चला या स्तुत्य उपक्रमाबद्दल जाणून घेऊया. या महिला मेळाव्यातून महिलांचं सक्षमीकरण, महिलांवरील अत्याचार, महिलांसाठी असणारे कायदे, महिलांचे आरोग्य, गरोदरपणात घ्यावयाची काळजी आणि स्तनपान कसे करावे अशा विविध विषयांवर उपयुक्त माहिती देण्यात आली. या माध्यमातून गरोदर माता, स्तनदा माता आणि बालकांचं पोषण करण्यासाठी म्हणजे निसर्गामध्ये जे उपलब्ध आहे त्याचा वापर करून कशा पद्धतीने या सगळ्यांचं पोषण होईल आणि कुपोषित मुलांची संख्या कशी घटवता येईल, त्याच्यावर कशी मात करता येईल यासाठीचं ते प्रदर्शन होतं. आणि त्याच्यानंतर हे कार्यक्रम निरंतर चालू आहे. मागील वर्षी आमच्या चिंचघर ग्रामपंचायतच्या सभागृहामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाडा 2 विभागाच्या मुख्य सेविका श्रीमती वृषाली प्रमोद कोळी आणि वाडा प्रकल्प अधिकारी श्रीमती अस्मिता बिर्जे यांनी या महिला मेळाव्याचं अतिशय उत्तम आयोजन केलं होतं. महिला वर्गाचा अतिशय उत्तम प्रतिसाद या मेळाव्याला लाभला. आपल्या भारतात आणि खास करून आपल्या महाराष्ट्रात फार मोठी आध्यात्मिक संस्कृतीची परंपरा लाभलेली आहे. आणि या परंपरेचाच एक भाग म्हणजेच संतांची प्रवचनं. अशीच एक संत सहवासाची संधी नुकतीच मुंबईत वरळीमध्ये नागरिकांना मिळाली आणि ती म्हणजे 99व्या श्री सनातन वेदांत ज्ञानसभेच्या निमित्ताने. चला या ज्ञानसभेच्या आध्यात्मिक क्षणांची अनुभूती घेऊया. महर्षी सद्गुरू श्री मलयाल स्वामुला यांनी 1926 मध्ये श्री सनातन वेदांत ज्ञानसभेची मुहूर्तमेढ रोवली. आतापर्यंत एकूण 98 सभा अतिशय उत्तमरित्या पार पडल्या. ही 99वी सभा मुंबईत वरळी इथं जांभोरी मैदानात 3 दिवस आयोजित केली गेली होती. या सभेला देश विदेशातून संत माता, कवी, विद्वान आवर्जून उपस्थित होते. या आध्यात्मिक ज्ञानसागरातील ज्ञानाचं अमृत प्राशन करायला भाविकांची सुद्धा लक्षणीय उपस्थिती होती. 3 दिवस चाललेल्या या ज्ञानसभेत थोर संत विद्वानांच्या प्रवचनातनं लाख मोलाचं मार्गदर्शन उपस्थितांना लाभलं. आचार्य परिपूर्णानंद स्वामी जो आज ये समागम महाराष्ट्र के भूमि पर यह समागम हो रहा है, ये समागम कोई मामूली नहीं है क्योंकि महाराष्ट्र की भूमि तपस्वियों का है, वैराग्यों का है. तुकाराम, नामदेव, गजानन महाराज उस ज्ञान को प्राप्त करते हैं जो ज्ञान का प्रतीक है, शास्त्र नहीं. ब्रह्मविद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः. प्रश्न ये करें कि प्रभु, यहाँ पे सारे प्राणी, सारे मनुष्य अपने अपने मन से, अपने अपने बुद्धि से चल तो रहे हैं, कोई सही कोई गलत, कोई योग्य कोई अयोग्य, परंतु आप ये बताइएगा कि ऐसा कौन सा मन है कि जो मुक्ति की ओर झुकता है,
क्योंकि आपकी दिशा आपका मन ही तय करता है। आप चलोगे कहाँ, पहुँचोगे कहाँ, आपकी मंजिल क्या है, आपका गंतव्य क्या है, इसका निश्चय तो आपका मन कर रहा है। आप सही करोगे कि आप गलत करोगे, जो भी करोगे उसका निर्णायक तो आपका मन होगा। नमस्कार। आज जांबूरी मैदान में वर्ली में 99 इयर्स का वेदांत ज्ञान सभा आयोजित किया हुआ है। इसमें बड़े बड़े दिग्गज महागुरुजी सब लोग आके इधर प्रवचन कर रहे हैं। 3 दिन से बहुत भक्तजन भी आए हैं। वेडकोंडला वेंकटरमण गोविंदा गोविंद। वर्ली बालाजी देवस्थान जो प्रतिष्ठा हम लोग ने सुप्रभात क्रीड़ा मंडली हम मिलके वहाँ पर बालाजी देवस्थान हम लोग ने प्रतिष्ठा किया है। जिस टाइम पर हम लोग ने वो प्रतिष्ठा कर रहे थे कि बहुत से संख्या आए थे और कई लोग अपने अपने दान धर्म करके उतना बड़ा प्रतिष्ठा होने के बाद जिस दिन लास्ट दिन मूर्ति को वहाँ पर स्थापना करने का था, तो उस दिन वो ब्राह्मण ने मुझे कहा कि स्वामी जी आप अंदर जाके स्वामी जी को पकड़ो, वो गर्भ गुड़ी से गरुड़ मंत्र को बांधने का रस्सी और वहाँ पर आप स्थापना के लिए खड़े रहो। गेल्या अनेक वर्षांपासून जे भारतात हिंदूचं जे काय वातावरण आलेलं आहे आता याच्यातलं, तो एक भाग म्हणून मुंबईत अनेक असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते। त्यात आम्ही परिपूर्णानंद स्वामी या मल्याळी भक्त समाजाच्या वतीने मुंबईत एक संकल्प आम्ही घेतला होता की एक चांगल्या प्रकारे एक हिंदू धर्म आपला वाढावा कसा, आपल्या नवीन पिढीला कसं आपल्याला ह्या लोकांचं वाढ व्हावं या समजलं पाहिजे आपल्या धर्माच्या संदर्भात, म्हणून आम्ही एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता वर्लीला। त्या वेदांत 99 वेदांत ज्ञानसभा असा हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। 99 वेदांत ज्ञानसभा सारा उत्साहाने साजरे होते। मुंबईतून लोक, ठाणा, भिवंडी बऱ्याच ठिकाणून लोक येतात आणि उत्साह वाढते आणि लोकांचं ज्ञान वाढवण्यासाठी साधू संत इथे आलेत। जवळजवळ 500 साधू संत इकडे आलेले आहेत आणि हा सनातन धर्माचा एक प्रकारचा प्रचार आहे आणि हा सनातन धर्म आज खूप गरजेचा आहे। त्यामुळे आज ह्या 99 वेदांत ज्ञानसभेला लोक पण येत आहेत, लोकांचा उत्साह वाढलेला है। पहले तो मैं जय महाराष्ट्र कहूँगी कि मैं महाराष्ट्र में रहती हूँ और मेरा संस्था एक है महाराष्ट्र तेलुगु महिला संस्था। इसमें हम 500 महिलाएं हैं और ये हम लोग सनातन योग में हम लोग ने भाग लिया है की हम पहिल्यांदाच मी मुंबईमध्ये असा कार्यक्रम बघितला आहे। त्या हा जरी म्हणजे महाराष्ट्र असला तरी पूर्ण तेलुगू महिला ह्यात भरपूर संख्येने कुठून लांबून भिवंडी जे काही आहे लांब लांबचे ठिकाण आहे तिथून भरपूर जणी महिला ह्यात स्वतःहून सहभागी झाल्या आहेत। मैं हमें भी ये प्रोग्राम पहले बारी मैं भी ये प्रोग्राम इतना बड़ा प्रोग्राम देख रही हूँ। बहुत अच्छा लगा और इतने स्वामी लोग इतने अच्छे प्रवचन दे रहे हैं और हम लोग सब लोग सुन के हम लोग को अपना सनातन धर्म क्या है वो सब मालूम पड़ रहा है। या वैविध्यपूर्ण घडामोडी बघता बघता आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची। हो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेच परत येतोय। बघत रहा आपला महाराष्ट्र। पुन्हा एकदा आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत, ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून डोंबिवलीमध्ये 11 मार्च रोजी एका विलक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। रिजेन्सी महिला योग ग्रुप, रिजेन्सी कला पथक आणि नॉलेज भिशी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं 3 नाट्यछटा आणि प्रश्नोत्तर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता। नक्की काय घडलं या कार्यक्रमात, चला बघूया। श्रीमती उषा मजिठिया यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सामान्य नागरिकांच्या ठराविक मूलभूत हक्कांबाबत माहिती देणाऱ्या 3 नाट्यछटा, अनुक्रमे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत भाष्य करणारी नाट्यछटा आम्ही कुठे जायचं, त्यानंतर पॉश एक सुरक्षा कवच आणि विल अँड नॉमिनेशन द फायनल ब्लेसिंग्स यावेळी सादर करण्यात आल्या। यावेळी महिला सक्षमीकरणावर आधारित 2 नृत्याविष्कार सुद्धा सादर करण्यात आले। नॉमिनी हा पैशाचा मालक नसतो, तर नॉमिनी हा पैशाचा विश्वस्त असतो म्हणे। आता ही काय भानगड आहे? नवरा गेल्यानंतर त्याचे पैसे बायकोला मिळणार नाही तर कोणाला मिळणार? पण हे काहीतरी नवीनच ऐकतेय मी। जाऊ दे ग, निदान घर तरी आहे डोक्यावर।
हे काय कमी? आता नवरा गेला ते बायकोलाच मिळणार ना. पण मला असं समजलंय की घराची कागदपत्र काही तिला सापडत नाहीये. ते काय घराला लागतात ती काय लागतात कोणाला माहित. हे काय म्हणजे तुम्हाला काय लागतं काय माहितच नाहीये. कमीला मावशीच्या मुलीने काय करायचं? तिच्या कॉलेजची फी भरायची असेल. माझी मैत्रीण आहे ती. या नाट्यछटा सादर झाल्यानंतर उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधण्यात आला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आणि शंकांचं निरसनही करण्यात आलं. रिजन्सी महिला योग ग्रुप, नॉलेज भिशी ग्रुप आणि रिजन्सी कला पथक मधल्या सभासदांनी या नाट्यछटा सादर केल्या होत्या. खूप कौतुकास्पद असा हा उपक्रम होता. दोघांना समोर बसवून हा निर्णय घेतला होता. मग प्रसंगी माफी मागून पुन्हा असं न करण्याचं वचन घेऊन किंवा मग बदली करून याचा निर्णय लागतो. आणि याची नोंद सर्व्हिस शीटवर होत नाही. अन्यथा याची सर्व्हिस शीटवर ती नोंद होते आणि तशी जर झाली तर परिणामी त्याला नोकरीवरून काढण्यात येतं किंवा मग डिमोशन तरी होतं. तुम्ही सांगता की शिकल्या सवरल्या बायकांना ठीक आहे, पण एखादी अडाणी बाई असेल तिला गीता वाचता येते, ती कशी काय करायची तक्रार? मग अशा परिस्थितीत ना कमिटी तिच्याच शब्दा. जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई दूरदर्शनमध्ये 21 मार्च रोजी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा, संगीत, नृत्य, फॅशन शो आदींचा यात समावेश होता. मुंबई दूरदर्शनमधल्या महिला कर्मचारी मोठ्या हिरिरीने या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. आता तुमची उत्सुकता अधिक न ताणता मी तुम्हाला या कार्यक्रमालाच घेऊन जाते ना. चला. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये महिलांसाठी क्रिकेट, कॅरम, बॅडमिंटन, बुद्धिबळ, पिकलबॉल, टेबल टेनिस असे खेळ आयोजित केले होते. दूरदर्शनच्या विविध विभागातील महिलांनी साडी फॅशन शो, नृत्य, सूत्रसंचालन यांमधनं आपल्या कलागुणांना वाव दिला. क्यों कहती है दुनिया कि नारी कमजोर है, आज भी उनके हाथों घर चलाने की डोर है. अरे वाह. मोहिनी डान्स ग्रुपनी भरतनाट्यम नृत्याद्वारे गणेश स्तुती सादर केली. कार्यालयातली कामं सांभाळत त्यांनी आपली कलाकृती सादर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करतानाच महिला विविध पातळ्यांवर स्वतःला कशी सिद्ध करते हे दाखवून खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा केला. इसरून तू नाच, नाच गो बया.
आणि मला असं वाटतं पहिली त्यांच्या गाण्याची जी सुरुवात होती की महिला सगळं संसार सांभाळून, ऑफिस सांभाळून, घर सांभाळून, मुलं सांभाळून आज कसा काय परफॉर्मन्स करतात जोशात, तो तुम्ही पाहिलाच असेल. आपला महाराष्ट्राचा प्रत्येक भाग आपल्यासाठी वैविध्यपूर्ण घडामोडी घेऊन येत असतो आणि हा भाग बघताना आपल्याला नक्कीच खूप आनंद मिळत असेल याची मला पूर्ण खात्री आहे. असाच आनंद तुम्हाला पुन्हा मिळणार आहे आपला महाराष्ट्राच्या पुढच्या भागात. आणि हो, या कार्यक्रमाबद्दल तुम्ही आमच्याशी दिलेल्या ईमेल आयडीवर संपर्कही करू शकता. आता मात्र या भागाची सांगता करायची मला अनुमती द्या. नमस्कार.